अपक्ष उभं राहायला सांगितलं तर कदाचित त्यांचं मत समजून घेणं पहिलं गरजेचं आहे. मत आपण मांडलं तर मग विचारण्यात काय अर्थ राहील. उमेदवारी अजून जाहीर नाही राष्ट्रवादी काँग्रेसची. तुम्हाला काय आशा आहे का तुमचं नाव येऊ शकतं? उमेदवारी आजच्या परिस्थितीमध्ये मला उमेदवारी जाहीर दिसली म्हणूनच मी पत्रकार परिषद घेतली. अन्यथा कारण अशीच उमेदवारी सगळीकडे जाहीर केलेली आहे. पक्ष एवढा मोठा पक्ष अशा विचाराने कधी गपचिपमध्ये उमेदवारी जाहीर करत नाही. पलीकडे गेलं तुम्हाला विचारलं का कळंब राजनी गटामध्ये कोण उमेदवार आहे राष्ट्रवादीचा, तर तुम्हाला माहित आहे का कोणी कोण आहे? तुलसी भोरेंचं नाव जर या लोकांची नावं ते अधिकृत जाहीर नाही, अधिकृत जाहीर नाही हे जरी म्हटले असले तर राजरोजपणे पक्षाच्या चिन्हावर काम करतायत. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद उमेदवार एकत्र काम करतात. याचा अर्थच असा आहे की प्रत्यक्ष ती जाहीर झालेली आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि तुम्ही भविष्याच्या राजकारणात काही एकत्रित निर्णय घेणार आहात का? तशी काही चर्चा झाली? आता त्यांच्याशी आज अखेर जसं तुमच्यावर बोलल्याच्या नंतर त्यांना बोलून तर पहिला फायदा नाही. तुमच्या बोलल्यानंतर मी त्यांनाही जाऊन भेटणार आहे, त्यांनाही विचारणार आहे. दादा माझी अशाची पोझिशन आहे. नाही मला जे दिसलं मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्या प्रश्नाचं उत्तर रिपीट करत नाही. नगरपंचायतच्या याच्यामध्ये लोक म्हणतायत का फक्त दादांना त्यांच्या सोबत असलेल्या 2च कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊ शकले, साध्या भाच्याला पण उमेदवारी देऊ शकले नाही, हे लोक म्हणतात. त्यांच्याबद्दल जर त्यांची अशी परिस्थिती झाली का त्यांच्या भाच्याला उमेदवारी देऊ शकले नाही, ही चर्चा ही समाजासाठी समजून घेण्याची आहे. त्याच्यामुळं मी पण त्याच्याशी आणखी एकदा विनंती करणार आहे, चर्चा करणार आहे, त्यांचं मत समजून घेणार आहे. त्यांचं काय मत आहे? एक शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या भूमिकेवर सध्या सगळ्यांचं लक्ष आहे. तुम्ही दादांसोबत राष्ट्रवादीमध्ये आले तर येत असताना जे काही नेते सोबत आले ते सगळे आले, त्यांना कुठंतरी मंच नगरपंचायतीमध्ये आणखी कुठंतरी डावलण्यात आलं. त्याचबरोबर आता जिल्हा परिषदेला जर पाहिलं तर राष्ट्रवादीने परस्पर उमेदवारी जाहीर करून टाकली. मग हे सगळं असताना दादाच्या कुठंतरी समजते दादाला डावलं जाते. मग दादा त्या पक्षामध्ये का थांबले? का त्यांची मजबुरी? नाही मजबुरी काय असायचं कारण नाही. कदाचित त्यांच्या आणि वळसे पाटलांचे सलोख्याचे संबंध आहेत आणि त्यांना असं वाटत होतं की त्यांच्या निवडणुकीला वळसे पाटील आजारी असल्यामुळे त्यांनी त्यांच्या विरोधात काम नाही केलं. तर त्यांना असं वाटत नाही की या अशी परिस्थिती सुधरेल. पण या परिस्थिती सुधारण्याच्या पाठीमागे त्यांचं मत काय मलाही माहीत नाही. त्याच्यातले किती उमेदवार दादांनी निश्चित केले जातात. एक शेवटचा प्रश्न, अपक्ष की राष्ट्रवादी काँग्रेस? की शिवसेना लढणार किंवा नाही, हे 2च गोष्टी. तुमचा बी प्लॅन ठरलेला आहे, खरं काय सांगत नाही? बी प्लॅन ठरायचा प्रश्न येत नाही. खरं असतं तर तुमच्याकडे सांगितलं असतं. पण तुमच्या बोलण्यावरून असं तर समजतं का तुम्ही अपक्ष उभे राहणार? हे मी लोकांना विचारून ठरवणार आहे. त्यांच्या मतावर माझं समजून घेऊनच माझं मत व्यक्त करणार. तुमचं भाजप बरोबर पण नाव जोडलं जाते, भाजप पक्षाबरोबर पण नाव जोडलं जाते तुमचं? मला तरी माहीत नाही. आता अनेक पक्षांना वाटतही असेल कदाचित मी त्या योग्यतेचं असेल म्हणून ते चर्चा करत असेल.